नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मागील व्हिडिओमध्ये आपण आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर व्यवस्थितरित्या संपवला. आता या क्लासमध्ये आजच्या या एक तासामध्ये आपल्याला आपला पार्ट 2 चा सिमिलॅरिटी चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. एकदम इझी चॅप्टर आहे. तुम्ही सुद्धा या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी मार्क घेऊ शकता. काहीच नाही, दोन ट्रायंगल्स असतात, त्याच्यामध्ये कंपॅरिझन, त्याच्या एरियामध्ये कंपॅरिझन, आपल्याला हे कंपॅरिझन करायचं आहे. मग सर्वात अगोदर यामधल्या कन्सेप्ट काय काय आहेत, आपल्याला काय माहित पाहिजे हे मी बोर्डवर लिहून ठेवलंय. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्या ह्या धड्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर माहित पाहिजे की रेशो म्हणजे काय, रेशो कसे असतात. रेशो म्हणजे दोन जे नंबर्स असतात, दोन गोष्टी असतात, त्याच्यामध्ये कंपॅरिझन कसं करतात. सर्वात अगोदर द नंबर ए अँड बी, हे दोन नंबर असतील ए अँड बी आर इन रेशो ए बाय बी, दोघांमध्ये तुलना केलेली असते. राईट, दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली असते. जसे की एखाद्या चहा जरी उकळायला ठेवला तर पत्ती किती चमचे टाकायची आणि साखर किती वाट्या टाकायची यांच्यामध्ये कंपॅरिझन असते. ठीक आहे, आपल्याला घरच्या रोजचं उदाहरण आहे. मग दोघांमध्ये कंपॅरिझन करणं म्हणजे काय, दोघांचा रेशो फाइंड आउट करणं एकदम इझी आहे. मग दुसरा शब्द आहे, दुसरी कन्सेप्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल. आपण लहानपणापासून शिकत आलो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे 1/2 लांबी रुंदी गुणिले उंची किंवा पाया गुणिले उंची असा हा आपला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. मग दुसरा कन्सेप्ट काय, सिमिलॅरिटी म्हणजे काय आणि कॉन्ग्रंट म्हणजे काय. राईट, हे दोन शब्द बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतात. काय सर हे सिमिलर आणि कॉन्ग्रंट या दोघांमध्ये काय फरक आहे, किंवा समरूप आणि एकरूप म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींमधला फरक आपल्याला चांगला समजला तर पुढे चलून आता हे शब्द राहणार आहे, सिमिलर ट्रायंगल, कॉन्ग्रंट ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल, कॉन्ग्रंट ट्रायंगल, हे दोनच राहणार आहेत. मग या दोघांमध्ये कंपॅरिझन किंवा दोघांमध्ये संकल्पना काय नेमकी काय आहे, सिमिलर कोणाला म्हणायचं, कॉन्ग्रंट काय म्हणायचं ते बघू. आता दोन उदाहरणं सांगतो. ताजमहल आहे, ओरिजिनल ताजमहल जे की आग्र्यामध्ये आहे, तो ओरिजिनल ताजमहल. आणि जो ताजमहलची छोटी मूर्ती आपण आणतो घरी डेकोरेशनला, जसं की लक्ष्मीच्या खेळण्यामध्ये आपण ठेवतो, ते ओरिजिनल ताजमहल आणि त्या ताजमहलाची छोटी मूर्ती हे दिसायला सारखे आहेत. माप भलेही त्या ओरिजिनल ताजमहलचे मोठे मोठे असतील आणि या छोट्या ताजमहलचे छोटे छोटे माप असतील, पण दिसायला कॉपी ॲज इट इज आहे. बस तेच उदाहरण असतात सिमिलरचे. म्हणजे ओरिजिनल वाला ताजमहल आणि त्या ताजमहलची छोटी मूर्ती हे दोन मूर्त्या कॉमन आहेत, म्हणजे सिमिलर आहे. आणि कॉन्ग्रंट म्हणजे काय सर, कॉन्ग्रंट म्हणजे ॲज इट इज कॉपी, लांबी रुंदी उंची जशा तशी माप असणारे म्हणजे कॉन्ग्रंट असतात. आता याचं उदाहरण काय, याचं उदाहरण काय, जेव्हा तुम्ही खुर्च्याच्या दुकानात जाता खुर्च्या घ्यायला, किंवा एकाच मापाच्या दोन खुर्च्या आणतो, त्याची लांबी रुंदी उंची सेम असते, एकाच हाईटच्या दोन उंच्या खुर्च्या असतात, ते असतात कॉन्ग्रंट खुर्च्या. आणि जे सिमिलर असतात ते दिसायला फक्त सारखे असतात. हा, असं नाही की सिमिलर असले ते कॉन्ग्रंट असू शकतात आणि कॉन्ग्रंट असलेले सिमिलर सुद्धा असू शकतात. दोघंही एकच आहेत पण अलग अलग कन्सेप्ट आहेत. फक्त सांगायचं एवढं की सिमिलर. अजून एक उदाहरण समजा, आता सध्या मेणाचे पुतळे बांधायचे सध्या प्रोसिजर चालू. प्रोसिजर म्हणजे काय, ट्रेंड चालू. म्हणजे मोदीचा मेणाचा पुतळा बांधला किंवा एखाद्या क्रिकेटरचा मेणाचा पुतळा बांधला, तर तो मेणाचा जो पुतळा ॲज इट इज हाईटला सेम असतो, रुंदीला सेम असतो. म्हणजे ते दोन ओरिजिनल माणूस आणि त्याचा मेणाचा पुतळा हे कसे राहणार आहेत, दोघे एकाच मापाचे राहणार आहेत, कॉन्ग्रंट राहणार. राईट, आणि तो ओरिजिनल माणूस आणि त्याची पासपोर्ट साईज फोटो म्हणजे पूर्ण फोटो हे काय राहणार आहे, दिसायला फक्त सारखे राहणार आहेत. म्हणून सिमिलर म्हणजे काय, लांबी रुंदी माप असू शकत नाही, पण कॉन्ग्रंट मध्ये ॲज इट इज कॉपी असते, लांबी रुंदी दोघेही सेम असतात. ठीक आहे. मग नंतर आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता मेन मुद्दा म्हणजे दोन ट्रायंगल्स असतील, त्यांचा एरिया असेल आणि त्या एरियामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे, म्हणजे दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं. पहिला एक ट्रायंगल असेल त्याचा एरिया काढायचा, दुसरा एक ट्रायंगल असेल त्याचा एरिया काढायचा आणि दोघांमध्ये काय करायचं, आपल्याला कंपॅरिझन करायचं. मग सर्वात अगोदर इन अ ट्रायंगल एबीसी मी काय करतो, एक नंबरला इन अ ट्रायंगल एबीसी जो बेस आहे तो काय आहे, एबीसीचा बेस बीसी आहे. एबीसीचा बेस बीसी आहे. मी त्याला पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 असं कन्सिडर करतो. का, कारण पुढे चलून मला ते त्याला कंपॅरिझन करायचं आहे. बीसी लिहिण्यापेक्षा मी B1 लिहू शकतो, सोपं. बेस झाला B1. हाईट काय आहे, पहिल्या ट्रायंगलची हाईट एडी आहे म्हणून एडीला एडी,
म्हणून पहिल्या ट्रायंगलची हाईट मी h1 घेऊ शकतो. राईट. नाव सेकंड, इन अ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता आहे PQR मध्ये त्याचा बेस QR आणि हाईट APS. इन अ ट्रायंगल PQR जो बेस आहे तो काय आहे QR आहे, QR म्हणून QR ला QR, दुसऱ्याचा बेस मी B2 लिहू देतो. नंतर इन अ ट्रायंगल हाईट, दुसऱ्याची हाईट काय आहे PS आहे म्हणून PS ला PS लिहिलं आणि दुसऱ्याची हाईट मी हाईट H2 कन्सिडर करू शकतो. आता मला दोघांची बेस भेटला, हाईट भेटला, बेस भेटला, हाईट भेटला. हे दोघाही फॉर्म्युल्यामध्ये जर किमती टाकल्या बेस इंटू हाईट तर मला पहिल्या ट्रायंगलचा एरिया भेटेल, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया भेटेल आणि दोघांचा रेशो काढायचा म्हणजे भागाकार घ्यायचा. सोपं आहे. म्हणून रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल्स टू एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे ABC म्हणून ABC, दुसरा ट्रायंगल कोणता आहे PQR. आता टाकूया फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे का त्या ट्रायंगलचा एरिया काढण्याचा, बेस इंटू हाईट आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट राहील, इज इक्वल्स टू 1/2 ला 1/2, पहिल्याचा बेस BC, BC ला BC इंटू पहिल्याची हाईट AD, AD ला AD डिवायडेड बाय 1/2 इंटू दुसऱ्याचा बेस काय आहे QR आहे म्हणून QR ला QR इंटू दुसऱ्याची हाईट PS ला PS. 1/2 विल गेट कॅन्सल. अंशामधल्या आणि छेदामधल्या सेम गोष्टी काय होतील, गुणाकारात असतील तर कटून जातील. म्हणून उरलं कोण, BC म्हणजे पहिल्याचा बेस, AD म्हणजे पहिल्याची हाईट B1 इंटू H1, QR म्हणजे दुसऱ्याचा बेस B2 आणि PS म्हणजे दुसऱ्याची हाईट H2. म्हणजे दोन ट्रायंगल जर असतील, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू B1 इंटू H1 अँड B2 इंटू H2. एवढी कन्सेप्ट आपल्याला समजली. आपण इथपर्यंत पोहोचलो. याचा अर्थ काय, जेव्हा दोन ट्रायंगल्स असतील त्याच्या एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्याच संबंधित बेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हे त्यांच्याच करस्पॉन्डिंग बेस इंटू हाईटच्या रेशो बरोबर असतो. हे आपल्याला समजलं आणि हाच पॉइंट आपल्या पुस्तकामध्ये दिलाय. पहिला पॉइंट आहे पेज नंबर 1 वर. तुमच्याकडे पुस्तक असेल पेज नंबर 1 वर दिलाय की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. बस एवढी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. नंतर काय झालं, पुन्हा ट्रायंगल बदलले. कसे की पहिला आणि दुसऱ्याची हाईट आणि बेस अनइक्वल होते, अलग अलग होते, ते आता इक्वल करून घेतले आणि कंडिशन फर्स्ट आणि कंडिशन सेकंड हे पेज नंबर 2 वर दिले. पेज नंबर 2 वर कंडिशन फर्स्ट काय म्हणते, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल. जर त्या दोन ट्रायंगलची हाईट जर सेम झाली, एकाच मापाचे एकाच उंचीचे दोन ट्रायंगल घेतले तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असेल. किंवा दुसरी कंडिशन काय म्हणते, जर त्या दोन ट्रायंगलचे बेस इक्वल झाले तर त्यांच्या एरियाचा रेशो काय येतो. हे दोन कंडिशन आहेत, आपल्याला त्या दोन्ही कंडिशन बघायच्या आहेत. ठीक आहे. हे झाला पहिला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला, याच्यामध्ये आपण कॉन्क्लुजन काय समजलो, हेन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर असतो. हे आपल्याला समजलं. ठीक आहे. पुढची कंडिशन आहे, मी पुढची कंडिशन घेतो. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला दोन कंडिशन बघायची. पहिली कंडिशन काय म्हणते, दुसरी कंडिशन काय म्हणते. सर्वात अगोदर तर आपल्याला कळालंय की आता द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ
देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांचं जे बेस आहे आणि त्याची जी हाईट आहे दोघांच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर असतो हे आपल्याला समजलं. मग काय होईल बरं सर, जर त्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल झाली तर काय होईल, किंवा त्या दोन ट्रायंगलची बेस इक्वल झाली तर काय होईल, या दोन कंडिशन आपल्याला अभ्यास करायच्या. सर्वात अगोदर कंडिशन फर्स्ट की इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल देन. आता दोन ट्रायंगल आपल्या पुढे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. या दोन ट्रायंगल मध्ये जी हाईट आहे एडी ती एच आहे, जी हाईट आहे जी पीएस ती एच आहे. म्हणजे दोघांची हाईट एकाच मापाची, फक्त त्यांचा बेस जो आहे तो अलग अलग आहे. तर काय होईल आपल्याला काय माहित, आपल्याला माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल पहिला एबीसी आणि त्याचाच दुसरा ट्रायंगल पलीकडला पीक्यूआर, ट्रायंगल पीक्यूआर दोघांचा एरियाचा रेशो काय असतो, प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे पहिल्याचा एबीसी चा बेस कोण आहे, बीसी, त्याची हाईट एडी, म्हणून बीसी इंटू एडी लिहिलं डिवायडेड बाय जो पीक्यूआर आहे त्याचा बेस आणि त्याची हाईट. बेस आहे क्यूआर आणि हाईट आहे पीएस. क्यूआर आणि पीएस दोघांचे माप टाकूत बीसी इंटू एडी, एडीचं माप दिले हाईट एच, क्यूआर ला क्यूआर आणि पीएस चं माप दिले हाईट पीएस, म्हणून सॉरी एच ला एच, हाईट विल गेट कॅन्सल, रिमेन्स राहिलं बीसी डिवायडेड बाय क्यूआर, बीसी डिवायडेड बाय क्यूआर. याचा अर्थ काय निघाला, म्हणजे दोन ट्रायंगल्स असतील त्याचा जो एरियाचा रेशो आहे आणि त्याची जर हाईट कॉमन असेल इक्वल असेल तर त्याच्या एरियाचा रेशो हे त्याच्या बेसच्या रेशो बरोबर असतो. काय असतो, हाईट जर इक्वल असेल, जर त्याचा एरियाचा रेशो हे त्याच्या बेस बरोबर असेल. मग मी कॉन्क्लुजन काय लिहू शकतो, देअरफोर द एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट, areas of triangle with equal height are proportional to their corresponding base. म्हणून मी इथे लिहू शकतो की एरिया लिहू शकतो, काय लिहिणार, द रेशो ऑफ कोणाचा, एरियाज ऑफ टू ट्रायंगल with equal height जर त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे जर हाईट इक्वल असेल दोन ट्रायंगलची तर त्याच्या एरियाचा रेशो हे त्याच्या बेस बरोबर. सोपा आहे. तसंच उदाहरण आपल्याला दुसरा आहे, कंडिशन सेकंड, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल सेम. आता बेस सेम झाले. आता समजा पहिल्या वेळेस मी पहिल्या बेसला नाव दिलं B1, दुसऱ्या बेसला नाव दिलं B2, तर BC च्या ठिकाणी काय येऊ शकते B1 आणि QR च्या ठिकाणी काय येऊ शकते B2 येऊ शकते. तसंच पहिल्या आता याच्यामध्ये बेस सारखा दिलेला आहे. AB हा जो आहे तो बेस सारखा आहे. कोणाचा बरं, ट्रायंगल ABC जो मोठावाला ट्रायंगल आहे त्याचा बेस AB आहे आणि त्यामध्ये जे छोटा ट्रायंगल आहे कोणता PAB किंवा याला ABP म्हणू शकतो. तर असा आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन. थोडासा हा बोर्डवर हे जो लाल कलरनं प्रश्न लिहिलाय तो थोडासा लाल कलर थोडासा डिम दिसा, पण काय हरकत नाही, मी बोलतो तसं तो क्वेश्चन तुमच्या पुढे राहील. तसा तर पुस्तक सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा पहिला क्वेश्चन आहे. सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चन सांगतो की बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, पहिल्याचा बेस हाईट, दुसऱ्याचा बेस हाईट, दोघांची बेस हाईट आपल्याला प्रोव्हाइड केलंय आणि फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. त्या दोन ट्रायंगलचा रेशो काढायचा, एरियाचा रेशो काढायचा. मग सर्वात अगोदर आपल्याला ज्या गोष्टी माहित पाहिजे किंवा ज्या गोष्टी आपल्याला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये यूज करायच्या त्या आपण कन्सिडर करून घेऊ. म्हणजे B1 काय आहे, H1 काय आहे, B2 काय आहे, H2 काय आहे.
किंवा पहिल्या ट्रायंगलचा एरिया कोण, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया कोण, हे सर्व आपल्याला अज्युम करावं लागेल. मग सर्वात अगोदर मी लिहू शकतो, काय काढायचंय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणजे पहिल्याचा एरिया काय आहे, दुसऱ्याचा एरिया काय. मी लिहिणार जास्त न बोलता, कन्सिडर A1 जो आहे तो पहिल्या ट्रायंगलचा एरिया आहे. कन्सिडर A1 इज एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, कॉमा B1 इज इक्वल्स टू बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल जे की आपल्याला दिले, काय दिले, पहिल्याचा बेस ऑफ ट्रायंगल इज 9 घेऊ. H1 इज इक्वल्स टू हाइट ऑफ फर्स्ट ट्रायंगल जे की आपल्याला हाइट दिलेली आहे 5. म्हणजे ज्या किमती आपल्याला दिल्यात त्या आपण अज्युम करून घेतल्या, बाबा B1 आहे 9 आणि H1 आहे 5. हे पहिल्या ट्रायंगलचा एरिया बद्दल. आता दुसऱ्याच बद्दल तसंच सेम, कन्सिडर एरिया 2 इज अ एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. मग त्याच्यामध्ये काय असेल, बेस असेल, सेकंड बेस B2 इज बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. थोडा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, जास्त लिहावं लागतं. गणित फार काय अवघड नाही, फक्त थोडं थेरॉटिकल आहे. पहिला क्वेश्चन आहे, जास्त लिहून याला आपल्याला जो एक्झामिनर आहे त्याला खुश करायचं आणि या क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे. ठीक आहे. जो बेस झाला दुसरा बेस, दुसरी हाइट H2 इज इक्वल्स टू हाइट ऑफ सेकंड ट्रायंगल. ठीक आहे भाई. ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टी सर्व आणल्या, अज्युम करून घेतल्या. A1 आहे एरियाचा फर्स्टचा एरिया, A2 आहे सेकंडचा एरिया, B1 आहे पहिल्याचा बेस, H1 आहे दुसऱ्याची हाइट, B2 आहे दुसऱ्याचा बेस, H2 आहे दुसऱ्याची हाइट. सर्व गोष्टी आपण लिहिल्या. आता आपल्याला काय माहित आहे, आपल्याला माहित आहे की सर वी नो दॅट जे काही दोन ट्रायंगल असतात त्याचा जो एरिया असतो, त्याचा जो रेशो असतो तो काय असतो, त्यांच्याच दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाइटच्या प्रोडक्टच्या रेशो बरोबर असतो. हे आपल्याला माहित आहे. मग लिहून घ्यावं लागेल. लिहिणार, वी नो दॅट रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles is equal to the ratio of product of base and corresponding height. हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे भाई. हे आपण अज्युम केलं, हे आपल्याला माहित आहे. मग आन्सरला अजून आता लिहिलं. आता आपण मेन जे आन्सर आहे ते काढू. देअरफॉर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल A1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल A2 आपण अज्युम केलं इज इक्वल्स टू पहिल्याचा बेस आणि पहिल्याची हाइट डिवाइडेड बाय दुसऱ्याचा बेस आणि दुसऱ्याची हाइट. आता हे कामाला पडलं आपण ठरवलेल्या गोष्टी. मग B1 ची व्हॅल्यू काय आहे, B1 ची व्हॅल्यू आहे 9 ला 9. H1 ची व्हॅल्यू काय आहे, H1 ची व्हॅल्यू आहे 5 ला 5. B2 ची व्हॅल्यू काय आहे, B2 ची व्हॅल्यू आपण लिहिली नाही, लिहिणार. B2 ची व्हॅल्यू आहे 10 आणि H2 ची व्हॅल्यू आहे 6. जसं की 10 and 6 मी इथे लिहून घेतलं. आता हे काटापिटी आपल्याला सॉल्व्ह करायचे. सर्वात अगोदर वर 5 आहेत, 5 1 5, 5 2 10 होतील. ठीक आहे. आणि 9 आणि 6 आहे, दोघे 3 च्या पाड्यात येतात, म्हणून 3 2 6, 3 3 9. आता वर कोण उरलं, 3 1 3 आणि खाली कोण उरले, 2 2 4. राईट. आणि हेच आपला आन्सर आहे. काय, देअरफॉर A1 is to A2 is equals to 3:4. हे झाला आपल्या त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो. देअरफॉर फायनल आन्सर लिहिला, the ratio of areas of this triangle, the ratio of areas of these triangle is
3:4 हे जरा फायनल आन्सर. एकदम सिस्टमॅटिक आपण सॉल्व्ह केले. काही नाहीये, ज्या गोष्टी आपल्याला अजून करायच्या त्या अजून केल्या, जी गोष्ट आपल्याला माहित आहे ती लिहिली, अजून केलेली गोष्ट आणि जी माहित आहे त्या गोष्टीवरून कन्सेप्टवरून आपण आपला आन्सर पर्यंत सॉल्व्ह केलं. ठीक आहे, हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन घेऊ आणि आपला आजचा क्लास इथंच थांबू. उद्याच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 संपून जाईल. ठीक आहे, सुरू करूत आपण आपला दुसरा क्वेश्चन. हा झाला पहिला क्वेश्चन आणि हा आपला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सुद्धा आपल्याला इझी गोईंग मध्ये सॉल्व्ह करता येतो. सर्वात अगोदर तर दिलंय काय की बीसी परपेंडिक्युलर आहे एबीला. आता ही डायग्राम, या डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल आहे. एक वरचा ट्रायंगल ज्याचं नाव ए बी सी, खालचा ट्रायंगल त्याचं नाव ए बी डी. दोन ट्रायंगल आहे. वरच्याची हाईट जी आहे ती बीसी आहे आणि खालच्याची हाईट जी आहे ती एडी आहे आणि दोघांचा जो बेस आहे इक्वल आहे तो कोण आहे, एबी आहे. ठीक आहे भाई, इथपर्यंत क्लिअर. म्हणजे बीसी परपेंडिक्युलर आहे एबीला, बीसी जे आहे परपेंडिक्युलर आहे एबीला, इट मीन्स इट इज अ हाईट. एडी परपेंडिक्युलर आहे एबीला, एडी जे परपेंडिक्युलर आहे एबीला, इट मीन्स एडी इज अ हाईट. आणि बीसी ची व्हॅल्यू दिली 4, म्हणजे ही व्हॅल्यू आहे 4. ओके, एडी ची व्हॅल्यू आहे 8, एडी ची ही व्हॅल्यू आहे 8. म्हणजे हाईट आपल्याला गिवन आहे, बेस कॉमन आहे. कन्सेप्ट समजली. अगोदर लिहिणार गिवन जशाच तसं क्वेश्चन मध्ये बघून लिहायचं, हे चिटिंग नाहीये, ही आपली मेथड आहे. जसं जसं दिलंय तसं तसं आपण सॉल्व्ह करायला. ठीक आहे, गिवन मध्ये लिहिणार बीसी परपेंडिक्युलर टू एबी, बीसी परपेंडिक्युलर टू एबी, कॉमा एडी परपेंडिक्युलर टू एबी, एडी परपेंडिक्युलर टू एबी, कॉमा बीसी ची व्हॅल्यू दिली 4, कॉमा एडी ची व्हॅल्यू दिली 8. ओके, हे सगळं गिवन मध्ये लिहिलं. आता हे जे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो जो आपल्याला काढायचा आहे, कोणत्या दोन ट्रायंगलचा की ज्याचा बेस कॉमन आहे, आपल्याला माहित आहे. वी नो दॅट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इज इक्वल्स टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे आपल्याला स्टेटमेंट पक्क पाठ झाला. तुम्ही सुद्धा पक्क पाठ करा, कारण याच्यावरच पूर्ण एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायची. ठीक आहे, मग सर्वात अगोदर लिहिणार वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, रेशो ऑफ areas of two triangles having equal base is equal to the ratio of their corresponding heights. Okay, therefore area of triangle, पहिला ट्रायंगल कोणता घेऊ, एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल्स त्यांची हाईट. पहिल्याची एबीसी ची हाईट कोण आहे, बीसी, म्हणून बीसी लिहिलं. एडीबी ची हाईट कोण आहे, एडी, म्हणून एडीला एडी लिहिलं. दोघांच्या किमती, बीसी ची व्हॅल्यू गिवन आहे 4 ला 4, एडी ची व्हॅल्यू गिवन आहे, एडी ची व्हॅल्यू 8 ला 8 आणि 4 1 4 4 दोन्ही 8, व्हॅल्यू आली 1/2. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी या दोघांचा रेशो काय आलेला आहे, 1/2 आलेला आहे. देअरफॉर आपला आन्सरच आहे. आपल्याला हेच आन्सर काढायला सांगितलं होतं, की आपण आन्सर व्यवस्थित काढलो. याच्यामध्ये कॉन्क्लुजन काही द्यायचं नाही. आपल्याला जेवढं आन्सर काढायचं होतं तेवढं आपण काढलो एकदम व्यवस्थित. तुम्हाला हे सर्व गणित समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही. म्हणजे मला समजून जाईल की मी हे सांगायलेलं तुमच्यापर्यंत पोहोचाल. ठीक आहे, लाईक करा, जेणेकरून मी अजून करणार बाबा अजून याच्यामध्ये काय सांगता येईल, अजून याच्यामध्ये काय आपल्याला प्रोजेक्ट करता येईल, प्रमोट करता येईल. ठीक आहे, म्हणून पुढचं गणित आपल्याला काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये 1 आणि 2 गणित झाले. अजून किती आहेत आपल्या एक्सरसाइज मध्ये, 3 4 5 अजून 3 गणित बाकी आहेत. म्हणजे पुढल्या सेशन मध्ये आपल्याला काय करता येते, 3 4 5 हे पुढले गणित घेऊन आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 संपवता येईल. ठीक आहे, मग आजच्या या क्लासमध्ये फक्त आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 चा थेरॉटिकल पार्ट झाला आणि त्यामध्ये 2 गणित आपले इथं
संपले. ठीक आहे, तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करा, एकदा दोनदा सॉल्व्ह करा. आणि जे 3 स्टेटमेंट आहेत कोणते मी सांगतो का. एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. दुसरं कंडिशन फर्स्ट होती की हाईट सेम असेल तर काय होईल. इफ 2 ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट देन रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ देअर किंवा इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. तिसरी कंडिशन म्हणजे कंडिशन दुसरी, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे 2-3 कंडिशन पाठ करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कोणतीही गडबड होणार नाही. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या क्लासमध्ये उद्याच्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद.